मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवारांनी ठाकरे बंधूंसोबत जाण्याचा विचार केल्याचं दिसतंय। कारण भाजपला पराभूत करण्यासाठी आवश्यक ते करू अशी भूमिका पवारांनी स्पष्ट केली। तर स्वतंत्र लढण्याची घोषणा करून काँग्रेस एकाकी पडल्याचं चित्र आहे। पाहूया। साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं। मुंबईत शरद पवार यांनी नेत्यांची बैठक घेतली। त्यात मुंबईमध्ये लढण्यासाठी शरद पवारांनी ठाकरेंसोबत चर्चा करण्याचं ठरवलं। स्वतंत्र लढण्याची घोषणा करून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपण पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न करू असं म्हटलं होतं। मात्र शरद पवार काँग्रेस सोबत नाही तर ठाकरे बंधूंसोबत जाण्यास इच्छुक आहे। याचाच अर्थ काँग्रेस एकटी पडली अशी चिन्ह आहेत। सगळ्याच नैसर्गिक मित्रांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आपण साधारण महाविकास आघाडीचे घटक पक्ष जेवढे आहेत असे सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन मुंबईची निवडणूक लढवूया असं कार्यकर्त्यांनी साहेबांसमोर मत मांडलेलं आहे। ठाकरे बंधूंचं एकत्र लढण्याचं ठरलंय हे निश्चित आहे। आता शरद पवारांनीही ठाकरेंसोबतच जाणं आवश्यक असल्याचं बैठकीत सांगितलंय। मनसेचा प्रस्ताव नाही असं आजवर काँग्रेसनंही सांगितलंय। हेच आव्हाडही बोललंय। मनसेबाबत काही चर्चा झाली का? मनसेचा प्रस्तावच नाही अजून, त्याबाबत अजून चर्चाही नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलण्यात काही आता सध्या तरी अर्थ नाही। तर इकडे काँग्रेसमधले मतभेद उघड झालेत। काँग्रेसचे प्रभारी चन्नीथला आणि वर्षा गायकवाड यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्यावरही वडेट्टीवारांनी परस्पर विरोधी वक्तव्य केलं। शरद पवार यांच्याप्रमाणे वडेट्टीवारही म्हणाले की भाजपला हरवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असून मनसेसाठी सकारात्मक आहोत। आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्याच संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत। दिल्लीचे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी हे निर्णय घेतला आहे की मुंबई महानगरपालिकेचे निवडणुका आम्ही स्वबळावरती लढू। आता मुंबई महानगरपालिकेचे जे निवडणुका तर आम्ही स्वबळावरती लढणार आहोत। तर मनसेने देखील काँग्रेसवर हल्लाबोल केला। काँग्रेस अमिबासारखा असून मेंदू कोणाकडे हेच कळत नाही ही टीका देशपांडेंनी केली। मुळात आहे ना, काँग्रेस पक्ष हा अमिबासारखा आहे। इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे। मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालतायत, मेंदू कोणाचं चालणार आहे? त्यामुळे हे आजल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। अमिबा कसा तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे। काँग्रेसची, त्यातही मुंबई काँग्रेसची मनसेबद्दलची भूमिका टोकाची आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंसोबत किंवा पर्यायानं महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतील असं दिसत नाही। कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।